सावंतवाडीमध्ये मोठ्या उत्साहात गौरी गणपती उत्सव साजरा केला गेला। लाडक्या गणपतीचे आगमन झाल्यानंतर सोनपावलांनी गौरीचे घरोघरी आगमन झाले। ग्रामीण भागासह शहरात देखील महिलांनी मोठ्या उत्साहात गौराईचं स्वागत केले। लाडक्या गणपतीचे आगमन झाल्यानंतर सोमवारी सोनपावलांनी गौरीचे घरोघरी आगमन झाले। 7व्या दिवशी गणपतीसह गौरीचं विसर्जन होणार आहे। यंदाही गौरी आगमनावेळी महिला वर्गाचा उत्साह दिसून आला। गौराईच्या आगमनामुळे घराघरांत आनंदाचं वातावरण होते। माहेरवाशी नसलेल्या महालक्ष्मी तथा गौराई अनेक घरांमध्ये पिढ्यानपिढ्या बसविल्या जातात। काही घरांमध्ये नवसाच्या तर काही जण हौस म्हणून गौराई बसवतात। पारंपरिक पद्धतीने वनस्पती घेऊन विहिरी नदी किनारी जाऊन या वनस्पतींची विधिवत पूजा करून गौराई आणली जाते। ग्रामीण भागात मोठा उत्सव पाहायला मिळाला। शहरातील वेशईवाडा येथील म्हापसेकर यांच्या निवासस्थानी देखील गौराईचे आगमन झाले। राजवाड्याशी संबंधित काही घराण्यामध्ये रक्तवर्णी गणेशाची मूर्ती पूजण्याची प्रथा आहे। या घराण्यापैकी एक वेशईवाडा भागातील म्हापसेकर घराणे असून सालाबादप्रमाणे म्हापसेकर परिवारानेही रक्तवर्णी श्री गणेशाची पूजा केली। 3 दिवसांच्या गौराईचे शुभागमही झाले असून गौराईची मनमोहक मूर्तीही सजविण्यात आली आहे। पाच जण आणतो पण सांग